यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची वेगळी कथा असते, प्रत्येकासाठी वारी वेगळी असते। माझ्याबरोबर असेच काही आळंदीमधले सेविकरी आहेत। काय तुमची नेमकी तुमच्यासाठी वारी म्हणजे काय, पालखी म्हणजे काय? पालखी म्हणजे विश्व जाणून देणारे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, संतांनी जे करून ठेवलंय तो महाराष्ट्र पूर्णपणे जागा आहे। संतांच्या नामस्मरणात एवढी ताकद आहे। नामस्मरण अभंग कोणताही असून द्या, त्या अभंगाची तंतोतंत प्रमाण असतं। त्या प्रमाणाप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी, नाथ महाराजांनी जे जे लिहिलेलं आहे ते विश्वाला कळावं। विश्वात मनुष्य जन्म मिळाला आहे, पण मनुष्य जन्माचं जे काय सार्थक आहे, कसं घडून आणायचं, कसं घडलं जाईल आणि कसं घडत राहील हे मनुष्य जन्मात आल्यानंतर कळतं। 84 लक्ष युनी फिरून मनुष्य जन्म मिळालेला आहे। ह्या जन्माचं सार्थक होण्यासाठी जे ज्ञानोबा तुकोबा त्यांनी ज्ञानेश्वरी माऊलींनी गेली वयाच्या 16 वर्षात तर 22 वर्ष पूर्ण केली। नाथबाबांनी पण तसं केले। तुकाराम महाराजांना जे काय जेवढं छळ झाला होता, धम्माजी बाबांनी ह्यांनी तर सगळ्यांनी म्हणजे संतांनी जेवढं छळ दिले की तेवढं म्हणजे आत्तापर्यंत कुणी आता करू शकणार नाही। तुम्ही इतके वर्ष वारी करताय, काय नेमका अनुभव असतो वारीमध्ये येतात? अनुभव म्हणजे मी होमगार्डला 1991 साली भरती झालो, तर होमगार्डचं 30 वर्ष सेवा करून मी पुढं निरेपर्यंत बंदोबस्त असायचा मला। पुढं मी माऊलींच्या बरोबर असत मी गर्दीचं नियंत्रण पळवत जायचो। नामस्मरण कधी आमचे दिंडीचे असतील लोक तर अभंग म्हणत जायचो, कधी अभंग, कारण का वारकरी कुळात माझा जन्म झालेला आहे आणि आजोबांपासून माझं जे आहे ते आजोबा पंजोबा सगळे आमचे वारकरी कुळात जन्माला आलो ना, त्यामुळे हे विश्व जाणण्यासाठी तर हे वारकरी। आम्हाला एखादा अभंग एखादा म्हणून। आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वरा, दैवताचे नाव सिद्धेश्वरा, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, तो सुख सोहळा काय वेणू, तो सुख सोहळा काय वेणू, विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव, विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव, स्वर्गाहून देव करीताती, नामा मने देवा चला तया टाया, नामा मने देवा चला तया टाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी, विश्रांती घ्यावया कल्पवरी, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा। हा जो भेट झालेला आहे की कारण का हे बघण्यासाठी स्वर्गातले देवसुद्धा बघतात। विश्व संतांनी जे काय करून ठेवलेलं आहे हे बघितलं जात आहे। पुढच्या पिढीला काय सांगाल? पुढच्या पिढीने एकच करावं की देवाचं नामस्मरण करत राहा। रामकृष्ण हरी वारकऱ्यांच्या मुखात, कोणताही वारकरी असो त्याच्या मुखामध्ये हरी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, परत जय हरी श्री हरी हे म्हणत राहायचं। नुसता मोबाईल ठेवून उपयोग नाही आहे। मोबाईल जीवनात मोबाईल तेवढा पुरतं आहे, यंत्रणा तेवढ्या पुरती आहे, पण देवाचं नामस्मरण माऊलींनी लिहून ठेवलंय। हरिविने जन्म नरकपै जाणावा, यमाचा पावना प्राणी होय। ज्याच्या मुखात नाव देवाचं नाव येत नाही तो नरकात जात असतो, परत जन्म मिळत नसतो। त्याकरता देवाचं नाव घेणं गरजेचं आहे। मनुष्य जन्मात आलोय ना ते सार्थक जीवनाचं झालं पाहिजे आणि जीवनाच्या सार्थकासाठी भगवंताचं नामस्मरण चिंतन करत राहावं। त्याकरता हे विश्व बघायला मिळते। विश्वात बघण्यासाठी ही वारकरी, टाळकरी, माळकरी
नुसती माळ घालती तेवढ्यापुरती माळ चालत नाही. कंटिन्यू हृदयामध्ये जे तुळशीची माळ असती ती कंटिन्यू तिथे गळ्यामध्ये असणं गरजेचं आहे. नक्कीच माझ्याबरोबर आळंदीचे सेवेकरी होते. जसं त्यांनी सांगितलं की नवीन पिढीला ते सांगू इच्छित आहेत की वारीचा अनुभव कसा असतो, वारी म्हणजे काय असते. प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी वारी केली पाहिजे असं सांगताना ते आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येकाच्याच भावना अशाच स्वरूपाच्या असलेल्या पाहायला मिळतात. अतिशय पवित्र सगळ्या वातावरणामध्ये वारी जी आहे, पालख्या ज्या आहेत त्या आता पुण्यामध्ये दाखल झाल्यात आणि वारीचा सगळा सोहळा सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.